नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणजेच की आता पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते. मात्र ते मिळणार आहे व ई-के-वाय-सी केली नाही व त्या महिला म्हणजेच की मात्र अपात्र होणार आहेत. लाडकीचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा थकीत असलेला ई-के-वाय-सी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदत वाढ दिलेली गेली होती. त्यांच्यामुळे आता ज्यांनी के-वाय-सी केलेली नाही व मात्र अपात्र ज्या बहिणी पात्र अपात्र आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच की नक्कीच हा रखडलेला होता, परंतु ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता ई-के-वाय-सी केलेली आहे व लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे व पुढल्या 2 आठवड्यात हा हप्ता मिळेल असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय. के-वाय-सी प्रक्रियेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया रखडलेली होती. मात्र आता लाडक्या बहिणींच्या मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा मिळणार आहे. म्हणजे की एक नजर टाकूया की म्हणजे की आता मार्च आणि जो एप्रिलचा जो महिना आहे, तो महिन्याचा रखडलेला हप्ता आता मिळणार आहे. परंतु आर्थिक वर्ष ई-के-वाय-सीमुळे हा हप्ता रखडला होता. पुढल्या 2 आठवड्यापासून हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल, परंतु मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी रखडलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.